पद्धती होतं तसं आमच्या बैलच करता आज भान केली उद्या नजर पडतली पण काय मला सांगतो सांगा भया इतिहास राहिल्यानी बाहेर जाऊ नको बाहेर जाऊ नको असाच ते आपली म्हणतो दारग्या भाटक्या तोडाचा दारग्या भाटक्या तोडाचा दारग्या भात पाता एका भात पाता असं आहे गे या भात पाता असं त्याचा बोलतं खायचं सगळं काय करतं त्या भाटतं हे एक काम ठेवलं तो रामगो गेले तो झालं सत्य करतो तो रामगो वाटेल करायला लागले काय करू भात पातायला भात पाता एका भात पाता असं पटपट असं माका प्रभावी सांगत होतो आमची वाट बघून जाणार माका समजला काय डोळ्यात बघून जाणार नाही पण हे काय माहिती माझ्या भाताला ह्याची सोड्याला भेटतली ती हो स्वतः डोळ्या उघड करायचे तो बोलता तो बोलता आजकाल त्याची पोरा त्याचा ऐकतोय पोरा सुद्धा तार घ्यायला काय असा पोरं बघा तारख्या म्हणतो यांच्या आवश्यका मला वाटतात माझं बाबलो हो आपलो तर कपडाचे गॅस काढतो बरे बिर्या वाटतो कपडा त्याचं डोळे वाटतले आवश्यक वापरते तोपर्यंत काहीच नाही पण मला तरी कसं विश्वास नाही माझ्या घरात काम निश्चित करून टाकले समाजा वाट नाही झाली बाहेर असा आवाज वाटतो भावात गेलो काय घरात निश्चित वाट घ्यायचं ही कोंबडी बाळगली काय कोंबडी यांच्या घोड्यात शीट माझ्या दारात काढूची कोणी बिया काढग्या काय लाटक्या असा शीट काढू घ्यायची सकाळी सकाळी उठली का कोंबडी आपली सोडून घातल्याच्या सगळी माझ्या दारावर येतो दाराही काय घाण करतो माझ्या दारात काढू बाई बिया यांच्याकडे कवाट मागावले आहे इतकी कोंबडी बाळगली या कवाट मागावले कवाट मागायला तर काय तरी माहिती असा लावण्यात बसैलो चालत असं नातू येतो ना चढू येताला म्हणजे एका चढू नातू भले लावली भली याची पण या कवाट पत्र्याच्या दाराला याच्या कोंबड्याची शीट मी या काढूची एका दांडग्या असं मग कसा बघता पाठ फिरवून जाता काय बघूचा तिथे बघताना बघूचाच ना ह्याच्या दारात 2 कोंबे होते दोन कोंबे फिरा होते एक कोंबा लिगो रसोकरी सारखोटला तो काय रसोकरी सारखोटलो काय सांगता जावई येतो जावई माझो जाऊयात ठेवलो आणि एक असं तो मिरगाम केलं जे का मिरग दिसता जावई दिसता पण मिया दिसतंय ना याच्या कोंब्याची शीट मिया काढू घ्यायचा आळेच्या गाठबूट काढता आली पाहिजे सांगा गेला काय भांडलो तरी काय केलं या काळा कुत्रा आणले कुत्रा काळा आणून मागाण केलं किती ह्यांच्यानी सकाळी कोंबडी सोडून घातली आपण कुत्रा सोडून घालू कुत्र्या करू कुत्र्या धरल्या अर्धा धरल्याचा आपण अर्धा खाला आमच्या खाल्याचा कुत्र्या झाल्या खाला कोणी कुत्र्यानं सांगवला काय बापू सांगा कुत्रा आणून दारावर बांधलंय खरा होय कुत्रा आणून दारावर बांधलंय खरा आवाटातले सगळे कुत्रे लागी झाले माझ्या कुत्रा आवाटातले सगळे कुत्रे आणि तो मोबाईल बघून कुत्री नको कोंबडी नको माणसा नको पछाडपणाने कोण नाही कोणता ह्याच्या नाचा मला कोणत्या कुणी तर कोणी जाऊ करा कोणत्या तुमची त्या दिलं
बघितलं ना आता आशीर्वाद दे मला. आता होता आशीर्वाद होतो आशीर्वाद पाहिजे माझं तुझा आशीर्वाद अगं तुझा आशीर्वाद दे. माझा असा बघ होय गो आशीर्वाद हो असा तो तुझा का माझा माझा का हो वाटू लागेल का? करू माझा आई, तुझी सेवा कर. शुभ आशीर्वाद प्राप्त कर. मी माझी सेवा करते. आणि यासाठी आशीर्वाद दे. हे माझं मनातील समाधान. असा बरोबर देवा तुझ्या आई माझी. कोणात मारून देतो काय गं? सांगतो आणतोय कपडा काय झालं? खटू देव आणलं देवाचं नाव घेऊ नका सत्तराच आवडते देवाचं देवा तुझ्या आई. आता कसा झाला योग कोण येत नाही मी असू तुला तूच माझी देवी हा. आहे. देवा तुझ्या आई. काय गं? खरं सांगायला खरं सांगला तो सागर म्हणजे भाऊवर भाऊचा तो सांगलो तो काल पाहिलास तू तो समुद्र. सागर म्हणजे समुद्र. समुद्र देवा तुझ्या आई. अन्न देवही नाही जीवनात. कसा वाटला देवा तुझ्या आई. आता बरं वाटलं ऐकलं आईचा आशीर्वाद होता अजिबात काळजी करू नको काय हो काय? सोबत भगभगाक लागला हो कसं काय? सोबत नुसतं हात पाय नुसते आवड 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 चरचराक लागले समजला एकतर अगं नीट नाही थंडीमुळे ते. एकतर नीट नाही समजला ना हिजाकच देऊ नाही मावशी काय? होय तर उठतो आणि त्यांच्यापेक्षा तू होय मी काय केलं तू मला झोपायला दिलं. काय सांगते सारखी आपली बडबड 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 चालू आहे. आता माझा म्हाताऱ्याचा आणखी काय असतं भाऊजी बांगाडी जातो या सांगतो बरोबर खोबऱ्याचा त्याला फाटली होय आता गोली आणि बस सोबत माझ्या ना असं सोबत पाया बिया लावते लावते पायाला लावते असं पळवून हाताला पण लावते. आणि कपडा मारायचे तांबीत हो, काळजीच करू नकोस. आता मी तुझ्या डोक्यावर तेल घालणार. चांगला 2 दिवस आराम भेटेल. आराम करायचा आपण. आराम बसलो ही काक्षा हो, तेच ते. आराम आणि काय सारी कामं केली मी. थोडी धुतली, भांडी धुतली, केर कचरा काढला, पाणी नाही, सगळी कामं केली. वशार गोबरवाला मी जाऊले बरे माका ना काय झालं? या सांगतो धुरी सगळी धुलाय बघा धुरी कितीशी अजून काही शिल्लक आहे का? माका ना
अगो 8-10 दिवस मी या काय राहणार झालंय तर रात्रीचा राहतो झालंय कसा पिळताय डोकं सरळ घालतो सकाळी उठलंय का डोकं सुटलं ना पण ती मला जमत नाही ना तुम्ही लुगडा घेतला आणि पुन्हा धुतला मी काय काय या हो. आणखी लुगडी धुले कपडे धुले कसले कपडे चालून होतं काय? आणि वास येत होता ग कोणात मारतल्या मग मी काय राहणार सर सर्व नाही ग वास येत होता माझ्या वास लागला माझ्या काय झाले होतो हो तेच होय ते. ना? आणि माका सांग भांड्याचा सांगतो बाबा 2 आयदाना 2 आयदाना शिजवून किती शिजायचं ना? अगं पण ती चुलीवर ठेवून काळी कुट्ट झाली होती हो. काळपट मागे तसे होय, झाले. काळे झाले मग ताणवले तेल कचरा सुद्धा काढला या. अगं बघ त्याला कसं स्वच्छ आहे ते बाबा, तुझ्या कोणतं काढून राहिलास का माका माहिती आहे काय? असा नंतर असा ए, असं तू करते. काय म्हणतात कसा बरोबर आहे असं कबऱ्या मी चांगली वागून करते होय वागतो पाणी पण बोललो मी कोणी पाणी किती म्हणावं काय? या माका काय पाहिजे लागतं मी काय राहणार राजू नाही तू वापरते. पण मी तर करते ना आता घुसून दिलं आता आता घुसून दिलं अगं आता गेली होते पुष्पाळायला पुष्पाचा काय ना पुष्पा पुष्पा नको पुष्पानं त्याची वाट नाही असं समजलं कोण पुष्पा आता पुष्पा माझी मैत्रीण हा काय काका मी नव्हे. काय मग? पुष्पा नाही ग पुष्पा म्हणजे फुलं फुला ती फुला किती वर्षाला मारू कशाला म्हणते ते पूजनासाठी लागणारे पुष्पाकडे देवाचं परत नाव घेतलं का परत देवाचं नाव घेऊ नको अगं. त्या देवाचं सत्याला जावे तेव्हा काय दिलं भाऊ एवढा देवाचा राग राग का करते बरोबर घर टाकत तुझा कापूस हो. तुम्ही या सर्व माझो भाऊ पाहिलंच नाही बाप मारलंय देवा धाव तो घेऊनच गेलो ते कसा म्हणला काकाचा बाहेर गेल्या अगं तुका उड्या टाकल्या त्याचं नाव घेतो तुला वैद्य प्राप्त झाला हा तुझा नशिबाचा होय, नशिबाचा काय तुझ्या शब्द प्रार्थनात तसं लिहिलं होतं म्हणून कसा काय देतोय खय्या त्याचा कमळ त्या देवानं तुला बळ दिलं ना अजिबात तुला नाही सामर्थ्य दिलं अजिबात नाही त्याच्या जोरावर तू मला काका कोणी काय देऊ नाही असं सांगितलं गुरुदेव दत्तात्रयांची भक्ती करण्यासाठी तुझा मुलगा दत्ता बघतोय मी या. कसा दत्ता बघतोय बरं झालं सबाई. मी जाणार म्हणते चला. आजच्या घरी जाणार आहे. एकाच समासाच्या ठिकाणी भक्ती करण्यासाठी मी तुझ्या घरी जाणार म्हणते चला. तो म्हणते मला हात. एक क्षणही थांबणार नाही. जाणार आहे एकाच समासाच्या ठिकाणी. आणि गुरुदेव दत्तात्रयांची भक्ती करण्यासाठी एक क्षणही थांबणार नाही. आया बाबा मी आयाच्या पाण्यात घातलं होय? आता औषधला फाडान गेलं त्यांच्या घरात घेतलं तर आता बघते कोण तुला बघतात समाजा त्या गावात सुद्धा घालू काय नाही खूप पाशी घ्यायचं अजिबात बघते